हॅलो, नमस्कार प्रेक्षकांनो. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये इथे भावनिक ट्विस्ट समोर आलेला आहे. तर प्रेक्षकांनो, जो भाऊ सतत बहिणीच्या लग्नाला विरोध करत असतो म्हणजे सौमित्र प्रेक्षकांनो. हो, सौमित्र सतत त्याच्या बहिणीच्या लग्नाला विरोध करत असतो. शर्वरी आणि राहुलचं लग्न हे त्याला मान्य नसतं. पण असं अचानकमध्ये काय घडलं, जेणेकरून तो स्वतःहून त्याच्या बहिणीचं कन्यादान करण्यासाठी तयार झालाय आणि मंडपात येऊन त्याने त्याच्या बहिणीचं कन्यादान केले. नेमकं असं काय घडलं प्रेक्षकांनो? इथे जे आहे तर आता जेव्हा सौमित्र लग्न मंडपात येतो, तेव्हा जे आहे तर सगळेच त्याला बघून आश्चर्यचकित होतात. त्यांना देखील धक्का बसतो, की नेमकं सौमित्रला काय झालं अचानकमध्ये? हा तर सतत शरूच्या लग्नाला नाही नाही म्हणत होता आणि आज स्वतःहून तो कन्यादान करण्यासाठी आलेला आहे. तर प्रेक्षकांनो, नेमकं काय असं सौमित्रसोबत घडलं, जेणेकरून सौमित्र लग्नात येण्यासाठी आणि शर्वरीच्या या लग्नात कन्यादान करण्यासाठी तयार झालेला आहे? तर चला जाणून घेऊया आजच्या एपिसोडमध्ये. तर प्रेक्षकांनो, आता शर्वरीच्या अंगाला हळद असते, पण मात्र ती नाराज असते. तिचा चेहरा हा पडलेला असतो. तेव्हा तिला जानकी बोलते, "वंसा, काय झालं? तुमचा चेहरा असा का पडलाय?" तेव्हा ती बोलते, "वहिनी, अगं काही नाही." तेव्हा ती बोलते, "मला कळालंय तुमचा चेहरा का पडलाय. सौमित्र भाऊजीमुळे ना. तुम्ही काळजी करू नका. ते तुमच्या लग्नात नक्की येतील आणि तुमचं कन्यादान देखील करतील." असं काही आता इथे ती तिला बोलत असते. तेव्हा मात्र इथे प्रेक्षकांनो, ती बोलते, "हो वहिनी, त्या क्षणाची मी वाट पाहील." दुसरीकडनं आता अवंतिका बोलते, "शरूताई, तो क्षण नक्कीच येईल, पण तुम्ही आता जो क्षण आहे त्याचा आनंद घ्या." असं काही बोलते आणि बोलते, "हसा बघू." आता इथे शर्वरी ही स्माईल करते. तेव्हा छान आता तिच्या हळदीचा कार्यक्रम जो असतो तो एन्जॉय करतात. आता पुढे इथे जे आहे तर लग्नाचा काही जास्त घाट घातलेला नसतो. अगदी मोजकेच माणसं असतात, म्हणजे घरचे घरचेच असतात आणि त्यांच्यासमोरच हे लग्न लावायचं असतं. आता इथे जाणवत असते, ऋषिकेश, राहुलच्या बाजूने कोण नाहीये, तर त्याच्या बाजूने आपण उभे राहू आणि शर्वरी वंशांचं कन्यादान हे सौमित्र भाऊजी आणि अवंतिका हे करतील. तेव्हा तो बोलतो, "हो, पण अगं जानकी, सौमित्र कसा तयार होईल?" असं तो बोलत असतो. तेव्हा ती बोलते, "तुम्ही नका काळजी करू." दुसरीकडनं ऐश्वर्या बोलते, "अगं जानकी, हो, नेमकं आता सौमित्र या सगळ्याला सौमित्राचा विरोध आहे आणि तो कसा इथे मंडपात येईल आणि कन्यादान करेल? काही काय बोलते जानकी?" असं ती बोलत असते. तेव्हा ती बोलते, "अगं ऐश्वर्या, नको काळजी करूस. तू बघ, सौमित्र भाऊजी मंडपात नक्कीच येतील आणि शर्वरी वंशांचं कन्यादान देखील ते नक्कीच करतील." असं काही असं काही आता इथे जानकी बोलत असते. आता प्रेक्षकांनो, इथे जानकी ही अवंतिकाला बोलते, "अवंतिका, जा तू सौमित्र भाऊजींना घेऊन ये." तेव्हा ती बोलते, "अहो वहिनी, पण तो येईल का?" तेव्हा ती बोलते, "तू जाऊन तर बघ एकदा, बघ काय बोलतायत तर." आता इथे अवंतिका ही सौमित्रला बोलवण्यासाठी गेलेली असते. तर आता जानकी ही सारंगला बोलते, "सारंग भाऊजी, तुम्ही शर्वरी वंशांना मंडपात घेऊन या." तेव्हा तो बोलतो, "हो वहिनी." आणि आता इथे सारंग हा शर्वरीला आणण्यासाठी गेलेला असतो. तर इकडे अवंतिका देखील सौमित्रला बोलवण्यासाठी गेलेली असते. तर प्रेक्षकांनो, आता इथे आश्चर्य असं घडतं, की इथं जो भाऊ सतत बहिणीच्या लग्नाला विरोध करणारा असतो, तोच भाऊ आता इथे अवंतिका बरोबर हा मंडपात येण्यासाठी तयार झालेला असतो. हो प्रेक्षकांनो, सौमित्र इथे मंडपात आलेला असतो आणि तो आता येताना बघून इथे रणदेवी कुटुंबांना सगळ्यांनाच खूपच आश्चर्याचा धक्का बसतो. आता इथे ऋषिकेशच्या चेहऱ्यावर तर हसूच येतं आणि तो बोलतो, "जानकी, अगं तू असं काय केलंस, जेणेकरून सौमित्र हा लग्नाला यायला तयार झाला?" तेव्हा ती बोलते, की "सांगते, नंतर सांगते. काय केलं नेमकं मी?" असं काही ती बोलत असते. आता इथे जेव्हा सौमित्र हा मंडपात येतो, तेव्हा शर्वरी त्याला बघते आणि दोघांच्याही चेहऱ्यावर एकमेकांकडे बघून ते स्माईल येते. पण मात्र इथे सौमित्रच्या चेहऱ्यावर ही भावनिक स्माईल असते. तो स्माईल तर करतो, पण आतमधून मात्र त्याचं मन हे थोडं दुःखीच असतं. आता प्रेक्षकांनो, जेव्हा आता गुरुजी हे सौमित्रला मंडपात बोलवतात. आता जेव्हा गुरुजी बोलतात, "मुलीचं कन्यादान कोण करणार आहे?" तेव्हा जानकी बोलते, "मुलीची मुलीची वहिनी आणि मुलीचा भाऊ हे तिचं कन्यादान करणार आहे. म्हणजे सौमित्र भाऊजी आणि अवंतिका हे शर्वरी वंशांचं कन्यादान करणार आहे." तेव्हा जे आहे तर गुरुजी बोलतात, "बोलवा मग सौमित्र आणि त्यांच्या बायकोला." असं ते बोलतात. तेव्हा इथे दोघं देखील आलेले असतात. आता सौमित्र हा जाऊन बसतो आणि आता अवंतिका बसणार, तेव्हा गुरुजी अवंतिकाकडे बघतात आणि बोलतात, "थांबा.
तुम्ही गरोदर आहात, त्यामुळे तुम्हाला हे कन्यादान नाही करता येणार. तेव्हा आता सगळे आश्चर्यचकित होतात. कारण ऐश्वर्या आणि सारंग हे लहान असल्यामुळे त्यांना कन्यादान करायला जमत नाही, असं सुमित्रा बोललेली असते. त्यामुळे जे आहे तर आता कन्यादान नेमकं करणार कोण हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. पण तेव्हा गुरुजी बोलतात, की "हा गरोदर आहे, यांना कन्यादान करायला जमणार नाही. पण सौमित्र तुम्ही करू शकता." असं काही जेव्हा सौमित्राला बोलतात, तेव्हा मात्र इथे शर्वरीचा चेहरा आणखीच खुलतो आणि ती खूप खुश होते, की तिचा भाऊ तिचं कन्यादान करणार आहे. आता इथे सौमित्र हा शर्वरीचं जे आहे तर कन्यादानची जी विधी असते, तर तो पूर्ण करत असतो. आता इथे छान इथे शर्वरीच्या लग्नाची जी काही आता जी विधी असतात, त्या सुरू असतात आणि नंतर जे आहे तर विधी गुरुजी बोलतात, "आता ही विधी संपली आहे, आणखी पुढची मी तयारी करतो, तोपर्यंत तुम्ही साईडला व्हा." आता इथे सौमित्र हा साईडला होतो आणि तेव्हा त्याला अवंतिका बोलते, "सोमी, अरे तू तर शरुताईच्या लग्नाला सतत विरोध करत होतास. मग तू कसा काय इथे आलास?" तेव्हा तो सांगतो, "मी जेव्हा माझ्या रूममध्ये गेलो ना, तेव्हा मला टेबलावर शरूचे आणि माझे लहानपणीचे काही फोटो बघायला मिळाले आणि ते फोटो बघताच मला बालपण आठवलं. तुला माहिती आहे का, आम्ही जेव्हा रक्षाबंधन यायची ना, तेव्हा शरू मला राखी बांधायची आणि बोलायची, "सौमित्र दादा, आई बोलते ही रक्षाबंधन म्हणजेच ही राखी बहीण भावाला बांधते, तर तिच्या आयुष्यभराचं वचन घेते, की तू माझी रक्षा करशील ना प्रत्येक वेळेस?" तेव्हा तो भाऊ बोलतो, "हो, आयुष्यभर मी तुझी रक्षा करेल प्रत्येक संकटाला." असं काही तो आता इथे तिला सांगत असतो आणि त्याच्या डोळ्यात जे आहे तर पाणी येतं आणि नंतर बोलतो, "अवंतिका, तुला माहिती आहे का, एकदा लहान असताना मी बिमार पडलो होतो. आणि तेव्हा जे आहे ना, तर शरू माझ्या उशाशी रात्रभर बसली होती. मी तिला बोललो, "शरू जाऊन झोप." तेव्हा ती बोलली, "नाही दादा, तुझी तब्येत बरी नाहीये. तू 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 झोप. मी इथेच बसून राहणार आहे जोपर्यंत तू बरा होत नाही तोपर्यंत." तिने आमच्यासाठी भरपूर काही केलंय आणि त्यामुळे आज जेव्हा तिच्या सुखाचा, तिच्या आनंदाचा विचार करायचा तर मी मागे सरतोय. मला हेच आठवलं. मला पण शरू ही नेहमी खुश असायला हवी. मला पण असं वाटतं तिने खुश राहावं, आनंदित राहावं. पण थोड्या वेळासाठी का होईना मी रस्ता भटकलो होतो, असं काही तो बोलतो आणि त्याला स्वतःलाच खूप वाईट वाटतं. आता पुन्हा गुरुजी बोलतात, "पुढची विधी सुरू करायची या." आणि तेव्हा परत आता इथे सौमित्र हा आता पुढची विधी करण्यासाठी परत आता मंडपात जाऊन बसतो. म्हणजेच ती विधी करण्यासाठी शर्वरीजवळ जाऊन बसतो. आता प्रेक्षकांनो इथे ही विधी करताना ऋषिकेश हा जानकीला बोलतो, "जानकी, अगं हे सगळं कसं काय केलंस तू?" तेव्हा जानकी बोलते, सांगते, "मी सौमित्र भाऊजी आणि वंशांचे काही लहानपणीचे फोटो त्यांच्या टेबलावर नेऊन ठेवले आणि जेव्हा ते टेबलावरचे फोटो ते बघतील, तेव्हा मला वाटलंच होतं, की हे नक्कीच मंडपात यायला तयार होतील. कारण त्यांना त्यावेळेस त्यांचं बालपण आठवेल." असं काही आता इथे जानकीने युक्ती लावलेली असते आणि त्या युक्तीने हे सगळं काही इथे काय म्हणतात ते आनंदमय पार पडलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, असं काही जानकीने युक्ती लावली आणि जे आहे तर सौमित्रचं जे दगडासारखं मन झालं होतं, तो अगदी मेणबत्तीसारखं पगळतं आणि तो जे आहे तर त्याच्या बहिणीच्या लग्नात इथे उपस्थित राहतो. तर असं काही प्रेक्षकांनो आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला भावनिक क्षण हा बघायला मिळालेला आहे. तर काही क्षण बघून जे आहे ना, तर डोळ्यात खरंच पाणी येतं. कारण लहानपणीचे जे असतात बहीण-भावंड त्यामधलं प्रेम हे सगळं काही तिथे दाखवलेलं आहे. ते दृश्य बघताना आपल्याला देखील आपलं बालपण आठवतं. तर चला भेटूया छानशा अशाच पुढच्या एपिसोडमध्ये. आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका. कारण असेच नवनवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत शेअर करत असते.